आहे यामध्ये मुख्य मुद्दा असा की सध्या SC/ST कोट्यामध्ये उपवर्गीकरण करण्याकरिता सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं आहे आणि या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या नुसार SC/ST कोट्यामध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे। तर हे वर्गीकरणावरती सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावा। सुप्रीम कोर्टाने जर पुनर्विचार करावा सोबत सरकारने देखील आणि विपक्ष पक्षाने देखील आपली भूमिका स्पष्ट करावी या दृष्टिकोनातून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये मुख्य मुद्दा असा की हायकोर्टचं एक जजमेंट होतं 20 वर्षापूर्वीचं 2004ला। आता या 2004चं जे जजमेंट होतं त्या जजमेंटला अनुसरून सुप्रीम कोर्टमध्ये एक अपील करण्यात आली। तर हायकोर्टला जे जजमेंट होतं तर हायकोर्टच्या जजमेंटमध्ये SC/ST मध्ये वर्गीकरण करण्यात येणार नाही, वर्गीकरण करायला पाहिजे नाही अशी हायकोर्टाची भूमिका होती। त्याची अपील ही सुप्रीम कोर्टमध्ये करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टने त्याच्यामध्ये एक निर्णय दिला की SC/ST कोट्यामध्ये जे वर्गीकरण करायला पाहिजे। बेसिकली जर आपण बघितलं तर हा देश जाती व्यवस्थेने पीडित हा देश आहे। या देशामध्ये 6000च्या पेक्षा जास्त जाती आहेत। बाबासाहेबांनी काही जातींना एकत्रित करून त्यांना अनुसूचित जाती आणि जमातीचा दर्जा दिलेला आहे आणि या अनुसूचित जातीचा आणि जमातीचा दर्जा देऊन त्यांना एकत्रित करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या एकत्रितपणाला संविधान बाह्य देखील करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। पण याच्या पलीकडे जाऊन जो SC समाज एकत्रित होता, एक संघ होता आणि तो एक संघ राहून आपला संघर्ष करत होता। आता याच्यामध्ये कुठेतरी दुफळी निर्माण करण्यात आली। या दृष्टिकोनातला हा निर्णय आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने या निर्णयावरती पुनर्विचार करावा, कारण की त्यांनी काय केलेलं आहे की शेड्यूल कास्टमध्ये ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असं वर्गीकरण करावं आणि सर्वांना सेपरेट करावं। याच्यामध्ये होणार काय आहे की याच्यामध्ये राज्यांना पूर्ण ऑथॉरिटी मिळेल। राज्य काय करू शकतील की राज्य याचा उपयोग करून ज्या जातींना त्यांना डावलायचा त्यांना डावलतील स्वतःच्या राजकीय हेतूमुळे आणि काही जातींना डावलतील आणि काही जातींना फायदा झाला पाहिजे, त्यांची होडबँक त्यांना मिळाली पाहिजे म्हणून त्या जातींना मोठ्या प्रमाणात रिझर्वेशन देण्याचं काम करतील। दुसरं असं देखील होईल की ज्या जातींना रिझर्वेशन देईल त्या जातींमध्ये पुरेसे उमेदवार उपलब्ध राहणार नाही। जर एखादी नोकरीची रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाईज झाली तर त्या याच्यामध्ये तेवढे उमेदवार उपलब्ध राहणार नाही आणि सरळ तो जो वर्ग आहे की जे रिझर्वेशन असणाऱ्या त्या ज्या जागा आहे त्याच्यामध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्या ओपन कोट्यामधून भरण्यात येईल। अशा पद्धतीने हा अन्याय अत्याचार भविष्यामध्ये होणार आहे। म्हणून आजची आमची ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे मुख्यतः की यावरती जी संसद आहे संसदेने यावरती निर्णय घ्यावा। त्वरित त्यांनी संसदेने यावरती निर्णय घेऊन एक सत्र बोलवावं आणि सत्र बोलवून याच्यामध्ये विपक्ष दल जे काँग्रेस आहे आणि काँग्रेसच्या समर्थित असणारं जे इंडिया अलायन्स आहे किंवा NDAचं जे सरकार आहे या दोनही सरकारनी या दोन्ही विपक्ष दल आणि सरकारी पक्षांनी या दोघांनाही एक सत्र बोलवावं आणि सत्र बोलवून एक अमेंडमेंट पारित करावं की याला SC/ST रिझर्वेशनला 9व्या सूचीमध्ये आणण्याचं काम करावं। जर SC/STचं रिझर्वेशन हे 9व्या सूचीमध्ये आलं तर याच्यामध्ये चेंजेस होऊ शकणार नाही आणि ती सुप्रीम कोर्टाच्या ऑथॉरिटीच्या बाहेर चाललं जाईल, कारण की 9व्या सूचीमध्ये आल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं चेंजेस केल्या जाणार नाही। तर अशा पद्धतीचं आमचं आज निवेदन आहे। आणि दुसरा विषय असाच आहे याच्यामध्ये की आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांनी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि त्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत की लवकरात लवकर याच्यावरती पुनर्विचार व्हावा, अन्यथा आम्ही देशभरामध्ये आंदोलन करू। तरी आपणास एक सांगू इच्छितो की सर्व ज्या आंबेडकरी संघटना आहेत, बहुजन समाजातल्या संघटना आहेत, त्यांचं 21 तारखेला भारत बंदचं जे आहे भारत बंदचं एक जाहीर झालेलं आहे आणि या भूमिकेला आम्ही पुढे जात आहे। मामसेपच्या माध्यमातून भारत बंद केला जाईल, बहुजन स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून भारत बंद केला जाईल, कारण की आम्हाला कुठेतरी सुप्रीम कोर्टाने जे घेतलेला निर्णय आहे तो मागे घेण्यात आला
किंवा संसदेने लवकरात लवकर त्याच्यावरती सत्र आयोजित करून या SC ST रिझर्वेशनला 9व्या सूचीमध्ये घेण्याचं काम करावं ही आमची प्रमुख याच्या मागे मागणी आहे. धन्यवाद.